दुःखाने व्यापून गेले जीवन मुचे सर्व, तरीही आम्ही आनंदीयन याचा आम्हा गर्व। दुनिया परिना करण्या देई प्रयत्न साधा जगण्याचा, दोष कुणाचा दोष कुणाचा दोष कुणाचा। नीता, मी निघतोय हा। ओके डॅडी। तुला ते वॉचमॅनला काहीतरी द्यायचं होतं ना? हो डॅडी, एक मिनिट हा। आता ही बाई कशाला येते इथे? काय झालं ग? आणि कोण येते? तीच जिने माझ्या बाबांच्या आयुष्याची वाट लावली, संगीत सम्राज्ञी। संगीत सम्राज्ञी मीनाताई वाघ? नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय। हे बघ, फार घरंदाज बाई आहे ती। हां, अगं खूप गरजू लोकांना मदत केली आहे तिने। माझे बाबा गरजू नव्हते, शास्त्रीय संगीतात मोठं नाव होतं त्यांचं। हिने त्यांना ओल्ड एज होम मध्ये ठेवलं, त्यांचा सगळा पैसा लुटून। हे बघ, जरा शांत हो, जरा शांतपणे वाग। तिला वाईट वाटेल असं काही बोलू नकोस प्लीज। पण हिला माझा पत्ता कोणी दिला आणि माझ्याकडे काय काम यायचं? ते तू ती आली की विचार ना तिला। हां, माझं म्हणशील ना तर एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी येते हे आपलं भाग्यच म्हणायला हवं। हां, तेव्हा तू तिच्याशी आदरानं वाग। समीर हवा होता आता, कमी थांबू? नाही डॅडी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी शांत राहीन। मी शांत राहीन, आय प्रॉमिस। डॅडी, पिशवी राहिलीच। अरे हो, आणि दरवाजा उघडाच ठेवा। हो। नीता, नीता, येस। घर छान आहे तुझं। माझा पत्ता कोणी दिला तुम्हाला? पत्ता मिळवणं फारसं कठीण नाही माझ्यासाठी। हां, बसा। मी पाणी आणते। नको, मला काही नको, बस मला बोलायचंय तुझ्याशी। बोला। माझ्याबद्दल तुझ्या मनात जे काही आहे। जाऊ द्या, माझे सासरे म्हणालेत तुम्हाला वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही। नाही, मला वाईट नाही वाटणार। रागालोभाच्या पलीकडे गेली आहे मी। बोल तू, आज मला सगळं क्लिअर करायचंय, कारण माझ्याबद्दल चुकीचं मत असणारी फक्त तू एकटीच आहेस। चुकीचं? अहो, माझ्या बाबांना तुम्ही ओल्ड एज होम मध्ये ठेवलं। एवढा थोर गायकाला ओल्ड एज होम? वृद्धाश्रमात राहण्याची इच्छा त्यांची होती, मी त्यांना माझ्या घरी नेलं होतं। पण पैसा संपल्यावर तुम्ही त्यांना हकललं। मी हकललं की तू? हां, तुझ्याकडे आले होते ते आश्रयासाठी, पण तू नकार दिलास। अहो, हे माझं सासर आहे,
त्यांचं स्वतःचं घर, माझं माहेर, सगळं 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 विकावं लागलं त्यांना त्यांच्या आजारपणात. हा? बाबा आजारी होते? कॅन्सर झाला होता त्यांना. कॅन्सर? तुला माहित नाही? अर्थात कसं असणार म्हणा. फार स्वाभिमानी होते ते. त्यांनी कुणालाच कळू दिलं नाही. अगदीच नाईलाज झाला तेव्हा माझ्याकडे आले ते. काही दिवस राहिल्यानंतर त्यांना अवघडल्यासारखं झालं, म्हणून मग तुझ्याकडे आले ते. पण तू त्यांना आकलून दिलंस. त्यांची साधी विचारपूसही केली नाहीस तू. मला मला राग आला होता त्यांचा. माझ्याकडे यायच्या आधी ते तुमच्याकडे गेले. लोक काय काय बोलत होते. तुझे बाबा माझे गुरुबंधू होते. मी त्यांना सांभाळायला तयार होते, पण त्यांचा स्वाभिमान अडवा म्हणून आमच्या वृद्धाश्रमात सोय केली त्यांची. पण मनाने कचरत होते. नीता, लोक काही बाई बोलतात यावर विश्वास ठेवून असतो आणि स्वतःच्या बापावर नाही विश्वास ठेवू शकलीस. असो, त्यांनी तुझ्यासाठी चिठ्ठी लिहिली होती. वाचलीस ती? नाही वाचली. माझी इच्छाच नाही. मग वाच ती. सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल तू. आता काय उठू शकत. बाबा तर गेले. तुझं कलुषित झालेलं मन स्वच्छ होईल. वाच ती. मी गेल्यावर मला माझ्याबद्दल कुणाचाच मन कलुषित झालेलं नको, म्हणून आज मी इतकी यातायात करून इथे आले. चल, जाते. शेवटचे दिवस तुझ्यासोबत काढायचे होते, पण मीनाताईंचे उपकार घ्यावे लागले. थोरल्या बहिणीसारखी पाठीशी उभी राहिली, पण आता जगायची इच्छा नाही. कुणासाठी जगायचं? असो, पत्र एवढ्यासाठी लिहितोय की तुझ्या मनातून मीनाताईंबद्दलचा आकस काढून टाक आणि त्यांची क्षमा माग. आपल्यामध्ये झालेलं बोलणं मी त्यांना सांगितलं. तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा त्यांची क्षमा माग. क्षमा व्हा, क्षमा व्हा, क्षमा व्हा. दोष कुणाचा, दोष कुणाचा, दोष कुणाचा.